सॉरी झाला असं टी शर्टला आमच्या टाईटमॅन बाया टाईटमॅन बोल दिख रहा आहे काय संडवला काय ये देख रहा रेंती आणि आमचे मंडळाचे सदस्य अध्यक्ष The next day. हॅलो गाईज वेलकम चॅनल में चला आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला तर माहिती आपले मागच्या ब्लॉगमध्ये तिने टाकलेला होता तो ब्लॉग बस तुम्ही पूर्ण बघितलेच असणार आणि तुम्हाला समजलं असणार का मी काय घेतले नवीन बिझनेस. आणि आमचा आता उद्या आहे आगमन आहे गणपतीचा आदाईचा राजा म्हणून आणि त्याच्यासाठी आमचा पूर्ण सेटअप चालू आहे आणि नवीन बिझनेसला आम्ही सुरुवात करणार आहोत चांगल्या दिवशी म्हणून त्याचाच पूर्ण सामान घ्यायला हवे. हे पाना आणि पाईप त्याचा सेटअप झालेला आहे आमचा. आम्ही घेतलेली वस्तू याचा आता जाऊन घरी टेस्टिंग करणार म्हणजे परवा आगमनाला सॉरी उद्या आगमनाला टेन्शन नको. आणि उद्या प्लस आमच्या जीवलग जीवाचा आमचा अंकित भाव जीवलग जीवाचा त्याचा भावाचा आमच्या साखरपुडा आहे तर त्याच्या गडबडीमध्ये असणारा उद्याचा दिवस उद्यासाठी गाडी द्यायचे म्हणून नवऱ्याला अंकित भाई नवऱ्याला म्हणून गाडी धुवायला दिली होती. मग तो सकाळी येऊन जाऊन घेऊन जाईल सजवेल विजवेल. आपण टेन्शन नाही ठेवलं काय जा बिंदास घेऊन सजव काय करायचे ते करून घे मस्तपैकी. नंतर दुपारचे एकदम हँडसम बॉय सारखा जाऊन मस्तपैकी एकदम कडक ड्रेसिंग मारून मला दाखवतोच उद्याचा ब्लॉग. सात कडक ड्रेसिंग मारतो का बादशाह सारखेच. आता बाबूला पण आणायला जायला लागेल म्हणजे चाललेच फोन तर येतानाच 4 वाजायला बघतो 1 मिनटं बाकी येते ते काही टीचर लोक ऍडजस्ट करून घेतात. आपली स्कूल आहे. तारांश भाई स्कूल मधनं आलाय. कंटाळा आला का स्कूल मध्ये? हा बोल ब्लॉग मध्ये नाही जेवला मैत्रीण आले बघ नाही मैत्रीण आले आज खेचल बाटला उतरव रे तुझ्याच वजनाचा आहे तो बाटला. कांद्या घे ना लोक आता अरे थांब ना अंगावर बारला तर तूच आंबाचास. जार्यानीच घेतलं बाटली तर बाई लगेच सोर सोर करायला लागला. टेम्पो बनवलाय देवाच्या गाडीला. किती मूर्ख आहे तू ठेव पहिले ते ठेव रे. वगैरे सर्व आमची नवीन बिझनेसची करून झालेली आहे. आता चाललं मटण आहे मग आता 2 किलो मटण संध्याकाळला सगळे पब्लिक मटण घेतलेलं आहे. साहेबांनी मटण घेतला सगळं राज्य टोलवतो मटण. साहेब तर दुसरा पण नियोजन लागेल. अरे बोललो दुसरा नियोजन करायचं ना पाप असतो तो नियोजन म्हणजे असं की मटण टोलवाचा. फायनल टचअप द्यायला बाकी बाई आलेला आहे आज. आता फायनल टचअप द्यायचे याला काम 4 वेळा मारायला सांगले.
इथं मारून घेतलं कधी व्हायचा ते कलरचा डाबा दिले आवरा भरून 5 वर्ष भरणार पण नाही कापणार पण नाही ही सगळी गँग इकडे आज आता नुसतं नाचायलाच लागतं पान कावली नाच काय रे मटन नाही का खाला काय नाही व्हेज खाला आम्ही मग इथं बनवले तो साई मंदिरात व्हेज खाऊन मग इथं बनवले तो मला माहितच नव्हतं आज गुरुवार आहे म्हणून अरे तरी आता बघ 12च्या नंतर धरार पडले पडशील खायला सुटशील जेवलो आता एकदाच उपास सोडतो बुवा माणूस रामकृष्ण हरी बोला बाबा आम्ही नॉनव्हेज वाला बोललो तरी तुम्ही बोलत नाही मी बुवा नाही नाही का मग फक्त गातो गातो का आणि घरी गेल्यावर खातो काय इथून आता कामाला हातभार लावा रे तेव्हाच व्हिडिओ मध्ये लोक बघतील मस्त पॅक मारणार भाईदास बंधांची ऑर्डर घेतली जाईल बरं हा कॉन्टॅक्ट टू धनराज शेळके बाबा स्वस्त दरात भेटेल ही फक्त 2 ते 3च कामाची माणसं आहे नाही 15 ते 20 जण सगळी बिनकामी आहे कायच काम नाही करीत फक्त यो बाला तर काय बाबा नुसतं येतं 12-1ला ना गोष्टी करतं बस असं उपाध्यक्ष आहे का सॉरी बाला शेठ माझा जाहिराती वाटत आठ जाहिराती बघा आजपर्यंत घरान कधी झाडू नसेल मारला मारतोस का मग चांगला आहे चांगली मुलगी भेटेल तुला ऐ! काय काय अध्यक्ष काय कामच नाही करत झाला पोट कमी करून झालं पॉट कमी करून झालं का म्हणजे पॉट कमी करायसाठी काम करते का आर्यन कांजी मटन 2-3 दिवस खाणार लावून सगळ्या ताव आमचा मगाशी ओढून मन काय भरला नाही म्हणून टेस्टिंग साठी पूर्ण गँग जमा केले ना बघाच्या वेळी बघितलं ना बाला उपाध्यक्ष मंडळाचे ती नाही लावायची गरज ना The next day. चला भावांनो निघालो अंकित व्हायचे साखरपुड्याला काल जरा लेट झोपलो म्हणून फ्रेश नाही वाटत एकदम कम्फर्टेबल नाही वाटत आज 3ला झोपले ना 6 वाजता उठले तेल जरी घासला ना थोडासा जेल लावलाय जेल हिरोच आहे रे मी किती काय केलं तरी अंकित भाई नवरा अजून नटला नाही भावांनो काय माहिती तो कधी नटल ना कधी काय करेल. अजून तो बंडीवच फिरतोय तोच बंडीवाला नवरा बाकी बाई शूटर अंकित भाईला सोडून आता आम्ही चाललोय फटाके घ्यायला कारण की आमची आज कामं खूप आहेत आणि विसर्जन पण आज सॉरी आजच आगमन आहे म्हणून खूप गडबड आहे आणि आमच्या भावाने पण आजच साखरपुडा ठेवलाय त्याचा त्याला लागणार 2-3 दिवस पुरं ढकलला तर भाईला आजच मुहूर्ताची तारीख घेवली म्हणून काय गडबड सगळी होणार आहे आज बघू आधी आता फटाका घेऊन डायरेक्ट त्याच्या सासूरवाडीला आता आलो फटाके घ्यायला नवऱ्याला वाटला तिकडे बोललो तू जा मस्तपैकी आम्ही एकदम टायमानं येणार जेवाच्या टायमिंगला आता संध्याकाळसाठी फटाके आणि परवासाठी विसर्जनसाठी फटाके 450 बघू आता एवढे तर फटाके घेतल्यात अजून घ्यायचे बाकी आहेत एवढे तर चॉईस झालेत आमच्या शेटला अजून बाकी आहेत चॉईस व्हायचे बघू आता काय काय घेत आहे आणि किती बिल बनवतोय तो आणि लगेच असं डायरेक्ट साखरपुड्याशी 2-3 कामं आहेत ते करून आणि मध्येच पेटवायचा पूर्ण स्टॉक घेतलेला आहे 3 दिवसासाठी फक्त खूप जास्तच घेतलाय या टायमिंगला इकडे पण आहे का आणि हा गुलाल पण घ्यायचे 100 kg याच्या वजनाचा गुलाल घ्यायचे पूर्ण स्टॉक घेतलेला आहे फुल लोडेड
ए डान्सिंग कार भंगारवाला नागले नागले सारखा आता पोचलोय. आपलीच गाडी ऑडी आहे नवऱ्यासाठी. दादा पण आले, साहिल चोर पण आले असं वाटतंय मला. एकदम जबरदस्त सजवले. आता सगळ्यांना लेट पोचल्यावर कारण की आम्ही काम करत होतो म्हणून सगळ्यांना लेट आलो. आशुभाई पण आले. दिवेश भाई खूप दिवसानंतर आशुभाईच्या पाठी. टायगर जिंदा आहे. आशुभाई आज स्विफ्ट घेऊन आले. आशुभाई अंकित भाई नवरा एकदाचा अंकित भाई उजावलाय असा दिसा. आता गाला भाई आता लय खुश असेल मनातल्या मनात ना. चल निसता घरी जाऊन हिंगाला लावू हू बरकी. आशुभाई अंकित भावाच्या साखरपुड्या. साई शेट वॉन्टेड आहे बाया, वॉन्टेड आहे. असं सपोर्ट करा, असं सपोर्ट करा की शेटला आमच्या. जेवून व खाऊन मस्तपैकी आता चाललो घरी. आगमन आहे नाहीतर परत तलाठी आणि आमचे कोण निलेश भाऊ ते पिसालते. ती गेल्या शाली येणार का? शालींचं थेट घरी जाणार मस्त की फ्रेश वगैरे होऊन. नाही फ्रेश व्हायचा टाइम नाही खरंच. फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट आगमनाला. पांडगुल्या ज्यूसवाला याला अंगडा कलिंगराचा ज्यूस देतो. ऊसाचा ज्यूस देऊन त्याला मिक्सिंग करताना पैसे पाहिजे. याला पैसे द्यायला मी मोका टेकाना. इकडे बघ हे याची काही येऊ नका अजिबात पण तुम्ही. तू लास्ट घाला त्याच्या याचा खुलासा याचा पोऱ्या बारका पापा आहे ना रे. चेस आम्ही ती चेस नाही करत, आम्ही हेच चेस करतो. घरी आलो मस्तपैकी फ्रेश होतं आणि डायरेक्ट जातो आगमनाला. आता गणपती आला अर्ध्या ह्याच्यात, अजून अर्धा एक तास जाईल. 5:30 वाजता बोललाय तो. बघू आता मस्तपैकी आधी जाऊन फ्रेश होतो पहिला. गणपती आलेला आहे. आता आम्ही चाललोय फटाफट आमच्या मशीन जाऊन काम बाकी खूप हे झाला होता पण तो आमच्या गावातल्यानी एकाने करून दिला. मी तुम्हाला त्याला नक्कीच दाखवतो. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पण दुसरा कोण असा दुसरा कोण असतं घमंडी असतं तर नक्कीच भाव खाल्ले असता. आमच्याकडे नाही असा तसा पण खूप चांगला मुलगा आहे तो आमच्या गावात. एक शब्दावर बोलला का भाई जा घेऊन जा म्हणून. तुम्हाला दाखवतोच त्याला ब्लॉग मिळून. गणपती आलेला आहे. ब्रिजवर आहे. ब्रिजवर आहे तर आमची पब्लिक सगळं जमा झालेली आहे. आणि आज तो मुलगा त्यांनी आम्हाला मदत केली. भावा धन्यवाद आमचे कडून तुम्हाला. गाइस विक्की दादाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राइब करा. भावा विक्की दादाला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. हे सगळे आपले सबस्क्रायबर आलेले आहेत इकडे. हातवरती करा रे. हा आमचे अध्यक्ष साहेब खूप गडबडीत आहेत आज. काय साहेब खूप गडबडीत आहेत. तर सध्या गणपतीचा शेवटचा टाइम म्हटल्यानंतर गडबड असणारच. हो 1 2 3 गणपती आलेला आहे. आता आपली घेतलेली मशीनीचा पहिलीच ओपनिंग म्हणजे गणपतीच्या इथे करणार. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू.
आत्ताशी येशूर आले, अजून 1 तास तर नक्कीच जाईल. फुल पब्लिक जमा झाले. लाडकी जावई सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. फायनली मंडप जवळ पोहोचलाय, सॉरी मखारा जवळ. हे बघा त्या विशाल तलाट्याला गाडी ना माहिती कुठे ठेवले ना, गोंगाट भरले, आम्ही नेली घरी. आणि जर तुम्हाला कोणाला मशीन हवी असेल तर नक्कीच लोकेश ठाकूर या ID वर मेसेज करा. कुणाला लग्नाला कांदा कापायला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. तलाठी बांडगुल्या कांदावाला आहे, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे कसे का तुझा पोऱ्या बोलतो म्हणून. तर झोपाला चाललो. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.